नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 16। या अधिक मासाच्या राहिलेल्या काही दिवसातच आपण पुढचे अध्याय पूर्ण करणार आहोत। त्यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला समोरचा अध्याय लगेच पाहायला मिळतील। तर चला मग सुरू करूया अधिक मास महात्म्य अध्याय 16। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्तमानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, हे अंतरंगा श्री विठ्ठला। स्वगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे। आता एका श्रोतेजन मलमहात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण पुण्यपावन कथा हे। मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रसन्न केला। तोची श्लोकार्थ पाहिजे परिसेला, भावार्थ भला असो द्या। श्री रुवाच भगवन देवी देवेश, भक्तानुग्रहकारक, आश्चर्यकारिक धीत महाक्यान्य पुरुषोत्तम। मासे मलिमलुमचे स्नानवर्तस्य फलमी दृश्य, विशेषण पूर्णब्रह्मी स्नानस्य फलमीश्वर। शिराब्दीजा वदे तेव्हा, एकीचे देवादिदेवा, अभिनव कथेचा ठेवा परिसिलाजी स्वामिया। परिस्नान आणि जप महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केली आणि निष्पाप, पूर्वी कवन झालासे। कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप, एविसे होऊन सकृप निवेदावे स्वामिया। मग बोले शेषशयन, एक प्रिय प्रिय वचन, जे आक कर्णिता जान, होय शाळन महापापा। श्रीकृष्ण उवाच, शृणी सुंदरी वश्ममी मल्लिमलुच कृत्यशच्च, स्नानस्य फल्म मृत्युग्र पापपंचर भेदक। यमलोकन पश्यती स्नातामासिम्य लिमलुमलुचे, सर्व कार्याने स्थिदयंती परिपूर्ण मनोरथः। स्नानदान जप होम चालविता नेमानेम, तरी पायवंदी यम देती क्षेम रोग सर्व। सर्वरिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धरागती तो पावे। सर्व तीर्थी केलिया स्नान, तयाचे घडे तेची पुण्य। यदर्थी संशय नसे जान, सत्य जान शुभानने। कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध। पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जान, मलमासी केलिया स्नान। परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी। सहस्त्र विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्वीप पूजन। तो पावे सदा यश कल्याण, नेम जान मासवरी। जन्म दारभ्य जे पाप केले, जानुनी नेनुनी जे का घडले, ते सर्व नासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक। एच विषयी इतिहास परम, एके होऊनी उत्तमतम। श्रवण केलिया सुगम, उपरती तात्काळिके। इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृत विलासिनी। त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे। परमप्रीती पात्रते धनता ते, स्वगुणे मोहिले हो तया ते। नृत्य गायने देखता तया ते, क्षणभरी तेन सोडी। स्वरूपा परमलावण्य, पाहता होय वीर्यपतन। कंठजीचा कोकिळे समान, एकता सुरगण भुलती। असो ती देवलोकींची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपार। तुच्छ जिये पुढे शंकरादारा, इतरा सुंदरा त्या किती। चतुर्दश लोकपाळ प्रथिता, तरी तेथे न जायची तत्वता। एसी ही लावण्यलता, पुढे वृत्तांता परिसीचे। एकदा वनविहारार्थ, सखिया घेऊनी त्वरित। निगती झाली क्रीडनार्थ, लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री। तत्व तो पुरुषोत्तम मास, हे तो नेने विशेष उद्देश। सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी। पांचजन अंध बोली जेती, एका ते कोण कोणती। नेत्र असूनी अंध होती, एका प्रचिती तयांची। एक तो विषयांध जान, दुजा तो द्रव्यांध पूर्ण। मदिरांध तोची तिसरा जान, बडांध तोची चौथा पे। पाचवा ते दुर्जन पाहे, तव तो गंधारची होय। तया ते उपमाची न साहे, ऐसे हे पाच अंध जानीजे। इतुकियाचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसहु साचार। विषयांध झाला जो नर, एका प्रकार तयांचा। चित्ती काम उद्भवता, मग तो ओळखी न धरी तत्वता।
तयासी धक्का देऊनी जाता, देहावरुता तो नये. तैसाची मदिरा प्रसिला, नेत्र असताची अंध झाला. श्रीमुखे जरी तळिला, परी ओळखिला न पुरे. आता तिसरा तो धनांध, द्रव्यमध्ये उन्मांद. स्वकीय येता सन्निध, ओळखी न पुसे तयाते. एकदा तयाचा कोणी आप्त, दरिद्रे गांजिला बहुत. तो जरी भेटवयास येत, तयासे पुसत तुम्ही कोण. आता बलवंत असती, गजायचे सदा डुलंती. तयाचे शेजारी हो येती जाती, तरी ते न पाहती तयाते. पाचवा अंध तो दुर्जन, सदा दुजेंते चिंती कल्याण. घात प्रयुक्त ज्यांचे मन, म्हणून जाण अंध तो. म्हणून या पाच अंध श्रोतियांते केले विशद. पुढे एकिले संवाद, तया देवांगनेचा. ऐसी तो विषयांद पाही, सखिया समवेत पातली ठाई. पर्वकाळ धर्म नेणे काही, जळप्रवाही स्व इच्छम गमे. सर्व जळ क्रीडा करून, केले नूतन वस्त्र परिधान. तीरा समीप येऊन, केले अवलोकन चहू दिसे. तव एकाएकी नयनी, कुंजवना ऐसे ते क्षणी. वन देखी ते जाली कामिनी, देखुनी मनी संतोषे. नानापरी पुष्प याती, सुवाशी शुभिषती. शुभभती द्राक्षे फलपारे डोलती, चंपक सेवती ठाई ठाई. जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती. मंदार गुलाब केतकी, कर्दळी डोलती फळभारे. ऐसे अनुपम्य ते वन, छाया शुभितळ सगन. पाहता आनंदली कामीन, शोषले मन सतींचे. मग सुवासिक पुष्पे तोडुनी, माळा करीते चतुर कामिनी. स्वकर छेदिता क्षणी, कामोद्भव मनी दाटिला. मग सकाळ शाबिया ते बोले, जरी पुरुष असाय वेडे, तरी अरुवार पुष्पसे जे लिळे. भोगिते सोहळे विषयाचे. वयसा सुंदर सगुण, तरी एकांत क्रीडावन. नानापरी सुवास सुमन, परी भ्रताराविन निर्फळते. ऐसे नानापरी कामचेष्टा, करीतिसे ती वरिष्ठा. तव तिचे फैलेले अदृष्टा, पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. सवे शिष्य मेळा अपार, लक्षुनी सरोवर तीर. माध्यानी आला दिनकर, म्हणून समग्र उतरले. कोणी स्नानाते आदरिले, कोणी बहिदिरसेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले. एकली देखिली दुर्वासा, तव हे देवांगना वाहिली. कामज्वरे ऋषी ते न्याहाळी, एकाकी धावूनी आली. कंठी सुदली पुष्पमाळा, करी होती पुष्पमाळा, तेची घातली ऋषीचे गळा. ऐसे देखता ते वेळा, ऋषी आला कोपाते. म्हणे नष्टे पापिष्टे पाही, हे त्वा कर्म केले काही. हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. कंठी घातली माळा, तो भ्रताराजी केवडा. तू तव मंदात बडा, पिशाच तात्काळ होई का. ऐसे एका शापवचन, एरी कंपती दिनवदन. काममद गेला तरुण, करुणा वचन बोलत असे. उवाच दिने या वाचा, कृतमेत तश्वमस्व मे. अजानंत्या कृतामिंद कुरुष्ण्वा अनुग्रहमयी. एके स्वामी ऋषिराया, अज्ञात नव्हे घडे क्रिया. ते क्षमा कीजे स्वामिया, म्हणून या पाया लागत असे. चरणन सोडी सर्वता, चरणावरी ठेविला माता. कृपाडुवा ऋषीनाथा, शापव्यता निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ. म्हणे माझे वाक्य सत्य केवळ, नवे अर्बळ सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण, सहस्र वेळ होय गणन. तोवरी पिशाचत्व पावन, उपरी स्वस्थान पावसी. पाहा तरी अन्याय केतुला, पर्वत प्राय दंड तेथे जाला. या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला, भिवून त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहुवर्णीचा अधिकारी. मुख्य गायत्रीमधी मंत्र अधिकारी, म्हणून चतुरी नमावे. असे उशाप पावनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी. तात्काळ पिसातचे नारी, पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घटपणा माझारी, कटक वृक्ष परोपरी. उदकन मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षाशी घेत, श्वापदे नाठवे जीवघात. सदा तळमळे सुशुधित, ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एकेकाळी, याज्ञवल्मिकी कन्या सुमेळी. कांची तपस्विनी नामे बाळी, शाकिया मेळी पातलिसे. तत्व तो मलमास विशेष, लक्षुनी तीर्थयात्रा प्रदोष. चाललिशे कुरुक्षेत्रास, भेटून यासे पै झाली. एरी जाऊन लवलाहा, धरिती जाली तिचे पाया. म्हणे तपस्विनी माया, परिसे सय वृत्तांतू. मग मुळापासून तर वृत्तांत समग्र, कथिला तिचे समाचार. शापभय परम दुस्तर, कर्म अघोर सुटेना. पाय परम
उपकारी ब्रह्मनंदिनी, मुक्त करी शाप भयापासूनी. ऐसे मधुर वचने करुणी ऋषी कुमारी पार्थिली. नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी. ते अपाय न पावे कधी, क्रूर वचनी न अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे, तयाचे कार्य कधीच न नाशे. जो सदा क्रूर बोलत असे, कल्पांती नसे न यश तया. असो तैशी नवे याज्ञवल्की, चतुर्भामिनी परणनिकी. पिशाचनीचे बोले ऐकुनी की, हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषिक कन्या की, पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदिले व्रत एका. अधिक मास निर्धारे, पुरुषोत्तम मास विशेष. म्हणून जातस्य सारंग संग मास. तेथे करुणी स्नानदानास, तप विशेष जाणुनी. मास मात्र करून स्नान, नक्त भोजन मौन्य धरून. त्याही परी दीपदान जान, वरी ब्राह्मण संतर्पण यदाविधी. ऐसे ते पुण्य घडले जरी, कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशातत्व जाणून निर्धारी, स्वपदी जाशील तू. ऐकून तयाचे वचन, एरी बोले दिनवदन. महादेह पिसाच जान, केवी स्नान दान घडे पै. तरी माऊली तू माझी माता, मी तव तुझी धर्म दुहिता. इतुका उपकार करी आता, देहवेदा निर्वारी हे. काही पुण्य तू आपुले, मदर्पण जरी माये केले. तरी कोटी गुणे आगळे, पुण्य घडे जाणीचे. परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसे की सके जान. या लागी माये कृपा करुण, करी कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य, माते करिले जरी अर्पण. तर उद्धरा गती पावेन, स्थान पावले आपुले. चतुर्युगी केदवा जाती, तोवरी भोगू पिसाच गती. या लागी परिसे विनंती, लागे पुढती पायांते. एरी ऐकून करुणा वचन, कृपेने द्रवले अंतकरण. ती ऐसे अवश्य म्हणवून, दिदले भाषादान त्रिवाचा. म्हणे मी परतो येवी तोहीर पाही, तू येथेची राही हे ठाई. चिंता न करे हृदयी काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वेदोनी ऋषी अबाडा, घेऊनी सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला, करी सोहळा मन इच्छा. स्नानदानादी यथाविधी, मास मास अवधे साधी. पूर्ण करुणी व्रतविधी, ब्राह्मणविधी परिपूर्ण. ऐसे करुणी पुण्यक्रिया, परतुनी आली तया ठाया. तव ती पिसाची ऊर्ध दृष्टी करुनिया, निरखितसे मार्गाते. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा, देखुनी आनंदली वेल्हाडा. धावून धरी चरण कमळा, तव एकाएकी स्त्रियांचा मेळा, देखून आनंदली वेल्हाडा. धावून धरी चरण कमळा, केला आपुला साच बोला. मग तो ऋषी कन्या पाही, करी उदक घेते लावलाही. एके दिनीचे पुण्य पाही, उदर करी घालत असे. पुण्य तोय पडताच हस्तकी, तात्काळ देहे जाली निकी. पूर्ववत पुण्यलोकी, अप्सरा देही पाहुली. मुखी करून जय जयकार, करी ती जाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर, माते मजवरी. ऐसे वदोनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी. एवढी पिसाची निर्धरी, उद्धरागती पावली. म्हणून मला मासाचे महिमान, स्वय कथितसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन, की जे स्नानदान यदाविधी. आपुले स्वकुडूचे वंशी, कवन पावले पिसाच्यत्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी, हे तो नेनेवे आपणासी. किंवा आपण स्वदेहासी, प्राप्त होऊन कवन ठायासी. हे तो नेनेवे आपणासी, म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने, झनीन म्हणा ऐसे वचन. येथे लक्ष्मी नारायण संवाद जान, तरी अप्रमाण कवन म्हणे. भरी पावार्थ माहिजे निका, म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा. या लागी करून विवेका, आचरा निका व्रत भाव. पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास, नाही नाही हो निशेष. साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाना निक्षेष भाविक हो. जैसा पर्वत माझी मेरू थोर, ग्रहगणी भानू अपार. गंगे माझी सरस्वती अपार, बोरे श्रीवर आदरे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा, चतुपादा माझी कामधेनू उत्तमा. तैसा मासा माझी पुरुषोत्तम, द्विद्वाद ब्राह्मण हा असे. म्हणून अति आदरे करून, अगत्य किजे स्नानदान. म्हणून बोले जनार्दन, तेची कथन केले असे. स्वस्ती श्रीमल मास महात्म्य, पद्मपुराणीचे समंत. मनोहर सूत विरचित, षोडशोध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. पुढच्या अध्यायासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तुम्हाला लगेचच पुढचा अध्याय मिळून जाईल. धन्यवाद.